हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 17. हा कथेचा शेवटचा भाग आहे. कृपया सगळ्यांनी ऐकावी. लग्नाचा मांडव तसाच इखरलेला होता. ईश्वरी तर 5 कोटींच्या तक्राराचे तुकडे करून निघून गेली होती. अर्णव तिथेच सुन्न होऊन बसला होता. अर्णवला असं बिघडलेलं बघून दादासाहेब पुढे आले आणि त्यांनी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला आणि दादासाहेब अर्णवला म्हणाले, अर्णव, तू तिला पूर्ण सत्य का नाही सांगितलंस? त्या 5 कोटींच्या कागदाचा खरा अर्थ तिला समजलंच नाही. तू सांगायला होतंस अर्णव खरं काय ते. त्यावर अर्णव खिन्नपणे म्हणाला, बाबा, तिला वाटतंय की मी तिला विकत घेतोय, पण तिला कसं सांगू की ते 5 कोटी मी तिच्या भविष्यासाठी, तिच्या बाबांच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी आणि तिला माझ्या जाचातून कायमचं मुक्त करण्यासाठी ट्रस्टमध्ये जमा केले होते. मला वाटलं होतं की माझ्यासारख्या टार्गेट माणसाचा मागं फुगत राहण्यापेक्षा तिने स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगावं. तो व्यवहार नव्हता, तर तिची स्वातंत्र्याची किंमत होती. त्यावर कांचनदेवी जवळ येत म्हणाल्या, त्या पण डोक्यावर हात ठेवतात. पण अर्णव, प्रेमात स्वातंत्र्य द्यायचं असतं, पण दूर लोटायचं नसतं. जा, तिला शोध, नाहीतर तू आयुष्यभर स्वतःला माफ करू नाही शकणार. जा अर्णव, जा. इकडे ईश्वरी आपल्या बाबांना घेऊन कायमचं आपल्या गावाकडे निघून जाण्याचा निर्णय घेते. ईश्वरी आपल्या बाबांसोबत बस स्टँडवर उभी होती. आई वडील दोघेही सोबत असतात तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिने ठरवलं होतं की या शहराशी आणि देशपांडे कुटुंबाशी असलेले सर्व संबंध ती तोडून टाकते. तिच्या आईला तिचं हे हाल आणि दुःख बघवत मिळतंय. विनायकरावही ते बघवत नव्हतं. विनायकराव तिला बघत म्हणाले, ये स्टोरी बेटा, विचार कर. अर्णवने तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. तो माणूस म्हणून वाईट नाहीये ग, फक्त परिस्थितीने त्याला कपर बहावलंय. त्यावर ईश्वरी बाबांना म्हणते, नाही बाबा, प्रत्येक वेळी नात्याला व्यवहाराचा रंग देणाऱ्या माणसासोबत मी राहू शकत नाही. मला ते अजिबात योग्य वाटत नाही. माझ्यासाठी आत्मसन्मान जास्त महत्त्वाचा आहे. तेवढ्यात बस आली. ईश्वरी 1 सेकंद 2 सेकंद विचार केला. ती तिच्या आईबाबांच्या चेहऱ्याकडे बघली आणि कशाचाही विचार न करता तिने बसमध्ये प्रवेश घेतला. ती तिच्या सीटवर जाऊन बसली. आईबाबांना मागच्या सीटवर बसवलं होतं तिने. खिडकीतून ती शहराकडे शेवटचं बघत होती. तिच्या मनात खूप विचारांचे चाहूल क्राहूल सगळंच होतं. तिला वाटलं अर्णव येईल, तिला थांबवे, पण अर्णव कुठेच दिसत नव्हता. तिला तसंही वाटायचं, तिला असंही वाटायचं. तिचं मन काय विचार करते आणि काय तिचं दिमाग काय विचार करतं हे तिलाच कळत नव्हतं. अर्णवचा वेडाळलेला पाठलाव. अर्णव आपली कार वेगाने पळवत होता. त्याला समजलं होतं की ईश्वरी बस स्टँडवर आहे, पण रस्त्यात ट्रॅफिकमुळे त्याची गाडी अडकली
त्याने गाडी तिथेच सोडली आणि तो बस स्टँडच्या दिशेने धावू लागला. तो स्टँडवर पोहोचला, पण ईश्वरीची बस नुकतीच सुटली होती. अर्णव बसच्या मागे धावू लागला. अर्णव ओरडून ईश्वरीला म्हणाला, "ईश्वरी थांब, प्लीज एकदा माझं ऐकून तरी घे ईश्वरी. अगं ईश्वरी थांब, बस थांबव ईश्वरी. ईश्वरी बघ माझ्याकडे, मी तुझ्या मागे येतोय ईश्वरी." बसमध्ये असलेल्या ईश्वरीला अर्णवचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले. अर्णव भर पावसात रक्ताळलेल्या जखमांसह जखमीशी झालेल्या झटापटीत झाल्या होत्या. बसच्या मागे वेगाने धावत होता. त्याला असं धावताना बघून ईश्वरीचं हृदय वितळलं होतं. तिने कंडक्टरला ओरडून बस थांबायला सांगितली. पावसातील त्या 5 मिनिटांचा संवाद. बस थांबली. ईश्वरी खाली उतरली. अर्णव तिच्या समोर थांबला. ईश्वरीचे आई-वडील बसमध्येच होते. अर्णव धापा टाकत होता. अर्णव ईश्वरीला म्हणाला धापा टाकतच, "तो तो करार, तो तुला वाचवण्यासाठी, तुला विकण्यासाठी नव्हता. मला वाटलं होतं की मी तुझ्या लायकीचा नाहीये. तुला माझ्यापासून लांब गेल्यावर कशाचीही कमतरता पडू नये म्हणून म्हणून ते पैसे तुझ्या नावावर केले होते ईश्वरी. मला तुझा हक्क हिरावून घ्यायचा नव्हता, तर तुझा हक्क द्यायचा होता." ईश्वरी स्तब्ध झाली हे ऐकून. अर्णवने पहिल्यांदाच स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून गुडघ्यावर बसून तिचा हात हातात धरला होता. अर्णव ईश्वरीला म्हणतो, "ईश्वरी, जबरदस्तीचं लग्न माझ्याकडून झालं होतं ना, पण आज मी मनापासून विचारतोय ग, तू पुन्हा या अर्णवची बायको होशील का? होशील का ईश्वरी, या अर्णवची बायको?" यावेळी कोणताही करार नसेल ग, कोणतीही जबरदस्ती नसेल. फक्त असेल ते प्रेम आणि हक्क. असेल तर फक्त आपण आणि आपलं प्रेम. ईश्वरीच्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते. तिने अर्णवला उठवलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. गाडीतून तिच्या आई-वडीलही बघून ते खुश झाले. त्यांनाही समाधान वाटत होतं का चला, शेवटी का होईना आपल्या मुलींचं चांगलं येतंय. पावसाच्या सरींनी त्यांच्यातली सर्व गैरसमज धुवून टाकले होते. मस्त अशी हॅपी एंडिंग झाली होती. काही महिन्यानंतर देशपांडे वाड्यात पुन्हा एकदा लग्न घ्यायचा चौघडा वाजत होता. आणि हे लग्न जबरदस्तीचं नव्हतं. अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा बोहल्यावर चढले होते. विनायकराव हुकत होते आणि पांचनदेवींनी ईश्वरीच्या खऱ्या अर्थाने घरची लक्ष्मी म्हणून आरती ओवाळली होती. ईश्वरीने आपल्या आई-वडिलांनाही एकदम सेटल करून ठेवलं होतं, म्हणजे त्यांनाही एकदम व्यवस्थित ठेवलं होतं. दुसरीकडे अर्णवने ईश्वरीच्या पायात हळूच घेतलं. यावेळी मंगळसूत्र जबरदस्तीने नाही तर प्रेमाने घालतोय. "आई, तूभर साथ देशील ना?" तशी ईश्वरी लाजून इश्श म्हणते. ईश्वरी लाजून हसली आणि तिने अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तर कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कथेचा शेवट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.